बेसन फक्त एकदा चेहऱ्यावरती या पद्धतीने लावून बघा. चेहऱ्यावरती जितकाही काळेपणा असेल, जितकेही पिंपलचे डाग धब्बे असतील किंवा मग निशाण असतील, ते सगळं काही एकाच वेळी दूर होईल. आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन वेगळं असं फेशियल किंवा मग क्लीनअप करण्याची अजिबातच गरज लागणार नाही. जर तुमच्या घरी अचानकच एखादा लग्न असेल, कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल, तर तुम्ही आपला हा पॅक नक्कीच वापरू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की बेसन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती कशाप्रकारे लावू शकता. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. तर बघा, इथे पॅक बनवण्यासाठी एक स्वच्छ अशी वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं बेसन पीठ ॲड करायचं आहे. इथं मी फक्त 1 चमचा बेसन घेतले, कारण मी फक्त चेहऱ्यासाठीच पॅक बनवणार आहे. जर तुम्हाला हातापायांवरती देखील अप्लाय करायचं असेल तर तुम्ही बेसनचं प्रमाण इथं जास्त देखील नक्कीच घेऊ शकता. आणि हे तेच बेसन आहे जे आपण भाजी बनवण्यासाठी किंवा मग भजी बनवण्यासाठी वापरत असतो. आणि हे आपल्या किचनमध्ये अगदी सहजच अवेलेबल देखील असतं. बघा, 1 चमचा एवढं बेसन मी इथं घेतलंय आणि ते व्यवस्थित असं मिक्स केलंय. कारण बऱ्याच वेळा याच्यामध्ये गाठी वगैरे असतात आणि त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाची अशी गोष्ट आपण यामध्ये ॲड करणार आहे आणि ती म्हणजे हळद. बघा, इथं जर तुम्ही व्हाईट टर्मरिकचा किंवा मग कस्तुरी हळदीचा वापर केला तर अतिशय उत्तम. आणि जर ती तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही माझ्यासारखं किचनमधील हळदी घेतली तरी देखील चालू शकतं. कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल सोबतच सेप्टिक असे गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या स्किनचे बरेच प्रॉब्लेम दूर होण्यासाठी आपल्याला हेल्प होत असते. बघा, दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा एकमेकांमध्ये मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा एवढी साखर देखील ॲड करायची आहे. कारण साखर आपल्या चेहऱ्यावरती एक्सफोलिएशन करण्याचं काम करते आणि त्यामुळे आपल्याला वेगळं असं स्क्रब करण्याची अजिबात गरज नाही. आणि जेव्हा आपण आपल्या पॅकमध्ये साखरेचा वापर करतो तेव्हा चेहरा अगदी हायड्रेट राहतो आणि स्किन अगदी सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसण्यासाठी हेल्प होत असते. बघा, तुम्ही सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि ह्या तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये अशा देखील स्टोअर करू शकता. आणि जेव्हा पण तुम्हाला पॅक बनवायचा आहे तेव्हा तुम्ही यापासून पॅक देखील नक्कीच बनवू शकता. बघा, आता आपल्या सगळ्या गोष्टी इथं मिक्स करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर जर आपल्याला हाच पॅक लिक्विड फॉर्ममध्ये आणायचा आहे तर यासाठी मी इथं रोज वॉटरचा म्हणजेच गुलाब जलचा वापर करणार आहे. तुम्ही कच्च्या दुधाचा वापर केला तरी देखील चालू शकतं. कारण कच्च्या दुधामध्ये देखील लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं आणि ते जरी तुम्ही आपल्या पॅकमध्ये यूज केलं तरी देखील चालू शकतं. पण मी इथं आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे रोज वॉटरचा वापर करते. कारण आपण जेव्हा पॅकमध्ये रोज वॉटरचा वापर करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला एक वेगळाच थंडावा भेटतो आणि त्यामुळे स्किन देखील अगदी हायड्रेट राहण्यासाठी हेल्प होते. तुम्हाला साध्या पाण्याचा वापर पॅक बनवण्यासाठी अजिबात करायचा नाहीये. जर तुम्हाला थोडासा पॅक घट्ट वाटत असेल तर माझ्याप्रमाणे तुम्ही थोडंसं रोज वॉटर याच्यामध्ये आणखी ॲड करू शकता आणि त्यानंतर आपला सगळा काही पॅक व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही इथं बघा, साधारणतः 2 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स केल्याच्या नंतर आपला सगळा काही पॅक इथं रेडी झालाय. आणि आपला हा पॅक अगदी सगळ्या स्किन टाईपसाठी योग्य आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल, सेन्सिटिव्ह असेल किंवा मग ड्राय असेल, कोणत्याही स्किनसाठी आपला हा पॅक नक्कीच सूट होतो. आणि तुमच्या सगळ्या स्किनच्या समस्या देखील या पॅकमुळे हळूहळू दूर होतील आणि चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येईल. जर चेहऱ्यावरती डलनेस असेल, पिंपलचे निशाण असतील, पिगमेंटेशन असेल, काळेपणा असेल, तर सगळं काही अगदी 1 ते 2 वापरांमध्येच कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. आणि यामुळे तुम्हाला मार्केटमधील महागडे असे प्रोडक्ट खरेदी करण्याची देखील अजिबातच गरज भासणार नाही. बघा, व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर अगदी क्रीमी अशी पेस्ट आपली इथं रेडी झालेली आहे आणि हीच पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे. आणि आपली ही पेस्ट तुम्ही तुमच्या हातापायांवरती, मानेवरती सगळीकडे अप्लाय करू शकता. म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्हाला काळेपणा जाणवत असेल, टॅनिंग जाणवत असेल, तर त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही आपला हा पॅक नक्कीच अप्लाय करू शकता. आता पॅक कशा प्रकारे अप्लाय करायचा, अप्लाय केल्याच्या नंतर किती वेळ ठेवायचा आणि त्यानंतर कशा प्रकारे धुवून टाकायचा, हे सगळं काही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर बघा, पॅक लावण्याच्या पूर्वी आपल्याला स्वच्छ असा चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्या फेसवरती तुम्हाला पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय केल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित असा मसाज करून घ्या आणि मसाज केल्याच्या नंतर आपल्याला अगदी थंड पाण्याने आपला सगळा काही पॅक धुवून टाकायचा आहे. कारण थंड पाणी आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जी काही ओपन पोअर्स असतात ते टाईट होण्यासाठी हेल्प होतात. बघा, व्यवस्थित असा मसाज करा. आपल्या नाकाच्या साईडला, हनुवटीवरती, कपाळावरती सगळीकडे छान असं मसाज करा आणि मसाज केल्याच्या नंतर आपला चेहरा धुवून टाका. आणि धुवून टाकल्याच्या नंतर जर तुम्हाला स्किनवरती थोड्या प्रमाणात ड्रायनेस वगैरे जाणवत असेल ना, तर तुम्ही एखादं मॉइश्चरायझर किंवा मग सनस्क्रीन देखील चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता.
आता बघा, पॅक वापरल्याच्या नंतर जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या समोरच आहे. त्यामुळे तुम्ही आपला हा पॅक नक्की ट्राय करा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाय.